वसई विरार महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन आपल्या भ्रष्ट वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात। प्रकरण नालासोपारा पूर्व वाकणपाडा येथील आहे। घटना अशी आहे की एकूण तुम्हाला विचार करायला भाग पडेल। एक महिला प्रसूतीसाठी जोया हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथे डॉक्टर नव्हता, पण नर्सने चक्क डॉक्टरांना फोन करून स्वतः डिलिव्हरी सुरू केली। ओपीडी मध्ये नर्सने प्रसूती सुरू केली। अर्धी प्रसूती झाल्यानंतर नर्सचं मेंदू काम करणं बंद झालं आणि या बाळाचा मृत्यू झाला। परिस्थिती गंभीर बनली। कुटुंबियांनी ताबडतोब मुलाला आणि आईला दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण मुलाला वाचवता आलं नाही। पोलिसांनी एफआयआर दाखल केलाय। डॉक्टर घटनास्थळावरून पळून गेले आणि 3 नर्सना पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणी डॉक्टरांना बाहेरून इंटरिम जामीन मिळालेला आहे। मात्र पोलीस डॉक्टरांना अटक का करू शकले नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। असे डॉक्टर रुग्णालय उघडतातच कसे आणि त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रुग्णालयांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। हे हॉस्पिटल आजही उघडं आहे। आज आमच्या टीमने या प्रकरणाबाबत पोलिसांची चर्चा केली असता सिनियर पीआय आणि या केसचे आयो काही बोलण्यास टाळत होते। पोलीस स्वतःच्या छोट्याशा प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेतात, परंतु एवढ्या मोठ्या मुद्द्यावर माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। आयो यांच्या कारवाईवरही आज प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। या डॉक्टरांना ना पोलिसांची भीती आहे ना अधिकाऱ्यांची भीती का असावी? कारण पैशात खूप ताकद असते आणि त्या केसमध्ये कुठेतरी दिसून येतंय। जाणून घेऊया पूर्ण प्रकरण नेमकं काय आहे। नमस्कार। आजची घटना ही मोठी पण आहे आणि दुर्दैवी पण, कारण वसई विरारमध्ये असं म्हटलं जातं की आरोग्याला घेऊन कोणत्याही प्रकारची इथे शाश्वती नाहीये। आज तुम्ही जिवंत आहात, तर जर तुम्ही वसई विरारमध्ये आजारपण ठीक करण्यासाठी आला तर तुम्ही नेमकं मरालच आणि नक्कीच मराल। अशी परिस्थिती वसई विरारमध्ये आज सध्या आहे, कारण इकडची जी आरोग्य परिस्थिती आहे ती अतिशय खालावलेली आहे। या ठिकाणी महानगरपालिका लक्ष देत नाही आणि या संदर्भात घेऊन एक मोठी बातमी समोर येते, ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसताना, कोणतेही उपचार संहिता नसताना एका नर्सने एका बाईची डिलिव्हरी केली, ते पण डॉक्टरच्या इन्स्ट्रक्शनवरून फोनवर, आणि त्या बाईने आपलं मूल गमावलंय। या संपूर्ण प्रकारानंतर या महिलेने जी आहे ती तक्रार नोंदवली। त्या डॉक्टरवर, त्या नर्सेसवर गुन्हा दाखल झाला। यामध्ये डॉक्टर जे आहेत ते फरार आहेत आणि नर्सेसवर गुन्हा दाखल झालाय। पाहून घेऊया ही संपूर्ण परिस्थिती काय आहे। आज आपण उपस्थित आहोत नालासोपारा पेल्लार पोलीस स्टेशन जवळ। पेल्लार पोलीस स्टेशन जवळ ही बातमी करण्याचं एकमेव कारण म्हणजे की आम्ही या ठिकाणी आलोय ही संपूर्ण माहिती घेण्यासाठी, या संपूर्ण घटनेमध्ये जाणून घेण्यासाठी की पोलीस यावर काय कारवाई करतायत। परंतु इथे आल्यानंतर आम्हाला कोणतंही ठोस किंवा असं एक उत्तर मिळालं नाहीये। पोलिसांचं म्हणणं आहे की हे संपूर्ण प्रकारे महानगरपालिकेचं काम आहे। हॉस्पिटल कोणतं आहे तर नालासोपारा पूर्वेतील वाकणपाडा येथील जोया हॉस्पिटलमधील इरफान खान या डॉक्टर वर गुन्हा दाखल झालाय। हे डॉक्टर दोन्ही फरार आहेत हॉस्पिटलमधले। याचबरोबर इतकंच नाही तर तिन्ही नर्सेस मध्ये जे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे विविध कलमांमध्ये। आणि याचबरोबर या फिर्यादी जी आहे महिला, ती न्यायासाठी जी आहे ती भटकत आहे इकडे तिकडे। परिस्थिती इतकीच होती की या महिलेला तुळींज रुग्णालयात सांगण्यात आलं की तुम्हाला डिलिव्हरी करायची गरज आहे। 9वा महिना होता। या महिलेला अचानक जोया हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। या ठिकाणी कोणताही डॉक्टर तैनात नव्हता, कोणी इथे उपस्थित नव्हतं आणि या संपूर्ण घटनेमध्ये नर्सने फोनवरून डॉक्टरची माहिती घेऊन या ठिकाणी तिचं मूल जन्माला घालण्याचा प्रयत्न केला आणि मूल जे आहे ते जन्म होताच वारलं। या संपूर्ण घटनेनंतर महानगरपालिकेने आता 12 तास उलटून गेलेले आहेत। अद्यापही या हॉस्पिटलवर कोणती कारवाई केली नाहीये। अद्यापही या हॉस्पिटल सीज केलेलं नाहीये। या महिलेची जी प्रकृतीचे रिपोर्ट्स होते ते जवळ कव्हर केलेले नाहीयेत आणि पोलिसांना जेव्हा याची माहिती विचारली तर त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नाहीये। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कारवाई करतोय, आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय। पोलिसांचे यावर असं काही म्हणणं नाहीये। पीआय सरांनी यावर कोणती माहिती दिली नाहीये। फक्त त्यांचं इतकंच म्हणणं आहे की ते काम करतायत, शोधतायत, कारवाई करतायत। कुठेतरी महानगरपालिका आणि पोलीस हे याला सारवासारव करतायत का? आणि इतका मोठा आणि गंभीर गुन्हा घडल्यानंतर पण पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन या सगळ्यांना जबाबदार ठरवून कुठेतरी याचा सावरून घ्यायचा प्रयत्न करते का? कारण जोया हॉस्पिटल इतक्या मोठ्या घटनेनंतर सुरू आहे, त्या ठिकाणी उपचारही होत आहेत, दोन्ही डॉक्टर फरार आहेत, तरी देखील ह्या हॉस्पिटलमध्ये बिनधास्तरित्या उपचार होत आहेत। इथे कोणी वाली नाहीये। इतकंच नाही तर महानगरपालिका यावर अद्यापही कोणती कारवाई का करत नाहीये? आणि इतकी मोठी घटना घडली आहे, जेव्हा कोणती छोटी मोठी चोरी पकडली जाते पोलीस त्वरितच या ठिकाणी मीडियाशी संपर्क साधतात आणि या गोष्टीला लोकांपर्यंत आणतात। पण इतकी मोठी घटना घडल्यानंतर
पोलीस यावर गप्प काय आहेत यावर खूप प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेत। बेल्लार पोलिसांकडून नेमकं काय लपवलं जात आहे, ते काय लपवायचा प्रयत्न करतायत। इतकंच नाही तर महानगरपालिका प्रशासन नेमकं झोया हॉस्पिटलसोबत असे कोणते संबंध ठेवतीये किंवा आरोग्य अधिकारी असे कोणते ताटाखालचे मांजर झालेत की त्यांना यावर कोणतंच उत्तर द्यायचं नाहीये, कारवाई करायचं नाही आणि पोलीस प्रशासन इथे हतबल झालेलं आहे। पाहण्यासारखं असेल की पोलीस प्रशासन यावर ठोस कारवाई करतं का, महानगरपालिकेचं पुढचं पाऊल काय असेल आणि अगदीच नाही तर आपण जाणून घेणार आहोत की यावर फिर्यादीला काय म्हणायचंय।